नमस्कार मित्रांनो, शुभ श्रावणी मालिकेच्या आजच्या नवीन भागात तुमचे स्वागत आहे. आजच्या भागात आपल्याला बघायला मिळालं कशा पद्धतीने विश्वंभरने अलकनंदाची चांगलीच वाट लावली. कारण आजच्या भागामध्ये अलकनंदाने ठरवलं होतं की आपण विश्वंभरला अशा काही गोळ्या द्यायचा की तो पूर्णपणे बेशुद्ध होऊन जाईल. आणि आज विश्वंभरची महत्त्वाची पक्षांची मीटिंग असणार असते आणि त्या मीटिंगला अलकनंदा अटेंड करते आणि ती स्वतः सगळे निर्णय घ्यायचे ठरवते. कारण तिला तिच्या हातात सगळी सत्ता घ्यायची असते, याचीच तिने सुरुवात केलेली असते. पण तिचा हा सगळा डाव शुभ आणि श्रावणीने उलटून लावलेला आहे. आजच्या भागात आपल्याला बघायला मिळालं की रुद्रप्रतापने एका पोलीस ऑफिसरला एका पोलीस ऑफिसरने एका डॉक्टरांना बोलवलेलं असतं. त्या डॉक्टराला रुद्रप्रतापने पैसे दिलेले असतात आणि त्याला काम सांगितलेलं असतं की तो विश्वंभरला अशा काही इंजेक्शन द्यायचा, अशा काही गोळ्या घालायच्या ज्याने तो आता एक प्रकारे पॅरलाइज झाला पाहिजे, मंद झाला पाहिजे आणि त्या माणसाला म्हणजे नीट वागता आलं नाही पाहिजे. अशाच प्रकारच्या काही गोळ्या एक वेळी अलकनंदाने शिरीष घाणेकरला दिल्या होत्या आणि त्याची पूर्ण अवस्था बिघडून टाकली होती. आणि आता हीच गोष्ट अलकनंदाला करायची असते विश्वंभरसोबत. आता मित्रांनो, मालिकेत आपल्याला सध्या असं बघायला मिळालंय की काय होतं की हा डॉक्टर जाणार असतो, त्याच्याच पाठोपाठी आपल्याला बघायला मिळतं त्याच्या पाठीमागे शुभ आणि श्रावणी देखील येतात. आणि या सगळ्याला आता शुभ आणि श्रावणी तर वेश बदलून आलेले असतात, पण त्यांना अपर्णा काकू, जी श्रावणीची काकू आहे, आणि पृथ्वी हे दोघेही शुभ श्रावणीला ओळखतात आणि ते उलट त्यांना सपोर्ट करतात. कारण त्यांना लक्षात आलेलं असतं की ते जे काही करतायत चांगलंच करत असतील. आणि त्यानंतर आपल्याला बघायला मिळतं की ते जेव्हा विश्वंभरच्या रूममध्ये जातात तेव्हा विश्वंभरला ते प्रॉपर इंजेक्शन देतात, चांगले इंजेक्शन देतात आणि ते खराब इंजेक्शन जे असतं ते बदललं जातं. आणि तो डॉक्टर देखील शुभ आणि श्रावणीची साथ देतो. त्याला तर खरं तर जबरदस्तीने अलकनंदा आणि रुद्रप्रताप हे सगळं काम करवून घेत असतात. पण शुभ आणि श्रावणीमुळे आता त्याने ठरवलेलं असतं की आपण आपल्या शिक्षण मंत्र्यासोबत एवढी वाईट गोष्ट करायची नाही. आणि त्याच कारणामुळे आपल्याला बघायला मिळतं कशा पद्धतीने हा जो डॉक्टर आहे तो चांगले इंजेक्शन त्यांना देतो. नंतर आपल्याला हे देखील बघायला मिळतं की एवढे दिवस अलकनंदा ज्या गोळ्या देत होती विश्वंभरला त्याची हालत खराब करण्यासाठी, त्या गोळ्या त्या डॉक्टरांनी आता बदललेल्या असतात. आणि त्यावरून आता डॉक्टराला लक्षात आलेलं असतं की अलकनंदा काय करते, किती डेंजरस गोळ्या एवढे दिवस ती विश्वंभरला देत होती. या गोष्टीबद्दल ते शुभ आणि श्रावणीला देखील सांगतात. नंतर जेव्हा ते बाहेर येतात तेव्हा आपल्याला असं बघायला मिळतं की रुद्रप्रताप त्यांना तिकडे बसायला सांगतो. अलकनंदा देखील डॉक्टरांना तिकडे बसायला सांगते की आमच्या विश्वंभरला जर काही त्रास झाला तर तुम्ही इथे उपलब्ध असले पाहिजे, त्यामुळे तुम्ही इथं बसा. नंतर आपल्याला असं बघायला मिळणार आहे मित्रांनो, मालिकेच्या पुढच्या भागात की नंतर काय होतं की अलकनंदा जेव्हा सगळ्या पक्षाचे सगळे लोक आलेले असतात आणि अलकनंदा सगळ्यांना घेऊन आतल्या रूममध्ये जाते. पक्षाचे लोक विचारतात की विश्वंभर कुठे, आम्हाला शिक्षण मंत्र्यासोबत बोलायचं आहे, पक्षाची मीटिंग आहे. अलकनंदा म्हणते, अहो विश्वंभरची तब्येत खराब आहे, पण मी आज ही मीटिंग करणार आहे, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी सगळं काही सांभाळून घेईल. त्यावेळेस आता सगळे लोक ऐकतात आणि सगळ्यांचा अलकनंदावर विश्वास असतो. नंतर आपल्याला बघायला मिळतं की अलकनंदाला भास होतो मित्रांनो. भास असा झालेला असतो अलकनंदाला की विश्वंभर स्वतः तिकडे चालत आलाय त्या मीटिंगमध्ये आणि त्याची अवस्था नीट नसते, त्याला अधूनमधून चक्कर येत असते. आणि अलकनंदाने मीटिंगमध्ये सगळ्यांना सांगितलेलं असतं की हे बघा, आता श्रावणीने विश्वंभरची आखी इमेज घालवून टाकली समाजामध्ये आणि यावेळेस आपल्याला जर इलेक्शन जिंकायचं असेल तर आपल्याला लोकांना पैसे वाटावे लागतील, हाच एक मार्ग आहे. पण मित्रांनो, विश्वंभर अचानक तिकडे येतो आणि तो देखील अलकनंदाला या सगळ्यामध्ये साथ देतो. पण मित्रांनो, नंतर आपल्याला बघायला मिळतं की हा तर सगळा अलकनंदाला पडलेला एक भास होता, विश्वंभर तिकडे कधी आलाच नाही. आणि नंतर होतं असं की अलकनंदाला पक्षाचे लोक विचारतात, तुम्ही काय बोलताय, आपले विश्वंभर सर कधीच असं करत नाहीत, त्यांनी आत्तापर्यंत कधीच पैसे वाटलेले नाही आहेत, आपण चांगल्या मार्गाने इलेक्शन जिंकलं पाहिजे. पण अलकनंदा म्हणते नाही, यावेळेसची परिस्थिती वेगळी आहे. यावेळेस श्रावणीने विश्वंभरची पूर्ण लायकी घालवली आहे, पूर्ण इमेज घालवली आहे आणि ती इमेज आपल्याला आता विकत घ्यावी लागणार आहे. त्याच कारणामुळे अलकनंदाचं म्हणणं असतं की नाही, आपण काही झालं तरी पैसे वाटायचे आणि विश्वंभर देखील असंच म्हणेल. आणि त्यानंतर अचानक तिकडे विश्वंभरची एंट्री होते आणि विश्वंभर म्हणतो असं नाही होणार. आणि कोण म्हणाला असं की मी पैसे द्यायला साथ देईल, आणि असं म्हणून तो पेटून उठलेला असतो मित्रांनो.
आपल्याला मालिकेत असं बघायला मिळाले कशा पद्धतीने विश्वंभरला खरोखर जाग आली, तो खरोखर बरा झाला आणि आता तो आलेला असतो आणि मस्तपैकी पक्षाची मीटिंग घेतो आणि चांगली स्ट्रॅटेजी ठरवतो. पण या सगळ्यामुळे अलकनंदाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. अलकनंदाने तिकडे स्वीटीला देखील बोलवून घेतलं होतं आणि आता स्वीटीला जेव्हा विश्वंभर पाहिल पक्षाची मीटिंग झाल्यानंतर तेव्हा खरी मज्जा आपल्याला बघायला मिळणार आहे. आजच्या भागात अशा पद्धतीने शुभ आणि श्रावणीने अलकनंदाचा संपूर्ण डाव उधळून लावलेला आहे. आणि दुसरीकडे मित्रांनो आपल्याला मालिकेत येणाऱ्या भागात असं देखील बघायला मिळणार आहे. तुम्हाला माहितीच असेल की एवढं मोठं काम शुभ आणि श्रावणीने केलं आहे, पण श्रावणीचा एक सासर आहे, शुभूचं एक घर आहे, ज्या घरामध्ये ती अनुराधा राहते म्हणजे शुभची आई, शोभा राहते म्हणजे शुभची बहीण आणि या दोघांचं काम आहे की श्रावणी आणि शुभूला फक्त त्रास देणे. मग आपल्याला असं बघायला मिळतं की त्यावेळेस अनुराधा शुभची आई म्हणत असते शोभाला की आजच्या दिवस तू जेवण बनव, कारण श्रावणी घरात नाही आहे, ती नटमोगरी तर आपल्या घरातच नाही आहे. तर शोभा म्हणते अहो मी का बनवायचं, तू बनवायला पाहिजे. नाही, पण आई बोलते की नाही रे, मला नाही जमत एवढ्या लोकांचं जेवण बनवायला, आता माझे हातपाय दुखतात. पण शोभाला देखील खूप आळस होत असतो, तिला नसतं बनवायचं जेवण. तेवढ्यात सानिका तिकडे येते. सानिका खरं तर बाहेर जाणार असते इंटरव्ह्यूसाठी, जॉबच्या इंटरव्ह्यूसाठी, तिला तिच्या बाळासाठी लढायचं असतं. परंतु मित्रांनो आपल्याला असं बघायला मिळतं की सानिकाची आई तिला कुठे जाऊन देत नाही. ती म्हणते सानिका कुठे चालली, नाही जायचं, तू हे जे सगळं वागायला लागली आहे ना, इंटरव्ह्यू काय देते, जॉब काय करते, हे सगळे तुझे शब्द नाहीत, हे श्रावणीचे शब्द आहेत. येऊ दे श्रावणीला, मग बघतो आम्ही तिला. पण मित्रांनो सानिका म्हणते श्रावणीला काही बोलू नका, मी हे सगळं माझ्या बाळासाठी करते. तेवढ्यातच आपल्याला बघायला मिळतं की शुभूचे बाबा तिकडे येतात. शुभूचे बाबा विचारतात काय चाललंय नेमकं. तर सानिका सांगते की मी इंटरव्ह्यू द्यायला जाते, मला माझ्या बाळासाठी स्वातंत्र्य व्हायचं आहे, स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. ह्यांनी तर ठरवलं आहे की माझ्या बाळाला ते सपोर्ट नाही करणार आहे, मग सपोर्ट तर मलाच करावा लागणार आहे, असं बोलून सानिकाला जायचं असतं. पण शुभूची आई म्हणते अहो शुभूचे बाबा तुम्ही या सगळ्याच्यामध्ये पडू नका. पण शुभूचे बाबा चिडतात, म्हणतात की माझ्या मुलीला जे करायचे ते मी करून देणार, यात माझा तिला पूर्ण सपोर्ट आहे, असं म्हणून ते सानिकाला जायला सांगतात. आणि अनुराधा देखील रागारागाने तिकडून निघून जाते. आता शोभाने ठरवलेलं असतं की आता सगळा स्वयंपाक तर तिला बिचारीलाच करावं लागणार आहे. ती म्हणते माझ्यावरच सगळं आलं आहे, आता येऊ द्या श्रावणीला, मग बघतेच मी तिला, असं बोलून शोभा तिकडून निघून जाते. मालिकेच्या पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की जेव्हा शुभ आणि श्रावणी घरी आलेले असतात तेव्हा आता शोभाला खूप राग आलेला असतो, कारण श्रावणी आज घरी नव्हती. अनुराधा म्हणते की आता श्रावणीला कुठे गेली होती श्रावणी. श्रावणी म्हणते आमचं महत्त्वाचं काम होतं म्हणून गेलो होतो. मग तेव्हा शोभा बोलते कसलं महत्त्वाचं काम आलं, तू आमच्या सासरी राहते, तू एका घराची सून आहेस, तुला कळत नाही का सुनेच्या जबाबदारी पुऱ्या करणं, आणि जेवण वगैरे का नाही बनवलं तू, आणि तुझं काम आहे येऊन जेवण बनवणे, हे बाहेर काय फिरत बसले. आणि अशा पद्धतीने आता आपल्याला बघायला मिळतं की हे लोक शुभ आणि श्रावणीला विचारण्याचा प्रयत्न करणार आहे की तुम्ही कुठे गेला होता. आणि आता शुभ आणि श्रावणी सत्य सगळं सांगतायत शुभच्या आईला की ते लोक हे सत्य लपवत आहेत, हे आपल्याला मालिकेत पुढेच बघायला मिळणार आहे. परंतु एवढं तरी आपल्याला लक्षात आलं की आता शुभ आणि श्रावणीला अलकनंदाचे प्लॅन्स समोर समजायला लागलेले आहेत. त्यांना समजलेलं आहे कशा पद्धतीने अलकनंदा विश्वंभरची वाट लावण्याचा प्रयत्न करते आहे, आणि त्याच कारणामुळे आता त्यांना पुरावे सापडलेत, आणि त्याच कारणामुळे आता ते लोक नक्कीच अलकनंदाचा पर्दाफाश करणार आहेत विश्वंभर समोर. आता आज जे काही घडलं या सगळ्यावर तुमचे नेमकं काय मत आहे नक्की मला कॉमेंट करून सांगा या व्हिडिओ खाली. आपल्या यूट्यूब चॅनलला देखील मित्रांनो लगेच सबस्क्राईब करा, मालिकांचे रेग्युलर अपडेट्स मिळवण्याकरिता सगळ्यात आधी. आणि आपण भेटूया मालिकेच्या पुढील भागात. पाहूया मालिकेत नवनवीन अजून नेमकं काय काय घडतंय ते.